त्याचे नाम ओळखता आलं पाहिजे आणि त्या नामाबद्दल कोणती विशेष माहिती दिलेली आहे ते पाहायचं. वाक्यातील नामाबद्दलची विशेष माहिती जी असेल त्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. म्हणजे तो शब्द तुम्ही शोधला तर तेच विशेषण असं ठरवायचं. आता आपण विशेषणाची उदाहरणे पाहूया आणि तुम्हाला विशेषण ओळखता आलं तर कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देऊ शकता. पहिलं वाक्य आहे, काव्या हुशार मुलगी आहे. या वाक्यात विशेषणाला हायलाइट केलेले आहे. हुशार, काव्याबद्दलची कोणती माहिती दिलेली आहे? हुशार. काव्या हे वाक्यातील नाम आहे, तिच्याबद्दलची दिलेली माहिती हुशार हे वाक्यातील विशेषण आहे. पुढचं वाक्य आहे, नारळाचे झाड खूप उंच आहे. वाक्यातील नाम कोणतं आहे? नारळाचे झाड. त्याबद्दल दिलेली माहिती कोणती आहे? उंच आहे. ते कसं आहे? उंच आहे. मग वाक्यातील विशेषण कोणतं येणार? उंच. पुढचं वाक्य आहे, कृष्णा खूप खोडकर मुलगा आहे. इथे वाक्यातील नाम कोणतं आहे? इथे वाक्यामध्ये मुलाचं नाव दिलेलं आहे कृष्णा. त्याच्याबद्दलची दिलेली माहिती काय आहे? तो खूप खोडकर मुलगा आहे. मग वाक्यातील विशेषण हे खोडकर आहे. पुढचं वाक्य आहे, आंबा गोड आहे. या वाक्यामध्ये नाम कोणतं आहे? आंबा. फळाचं नाव आहे आंबा.